नवऱ्याला काहीच घेणं देणं नाही की बायको आपले पडले काय नाही, पण थोडेसे जरा डिस्टर्ब झाले होते. गप्प असं मस्त असं भरपूर तूप पाहिजे कुठल्या पण गोड पदार्थ. चंटू पंटू, ए कंटू पंटू, काय करतात दोघं जण? काय करतात दोघं जण? गवत खातात दोघं. तो बघा आता शेरू आला 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 आला. ये वाघ्या ये. हा बघा डायरेक्ट त्या ह्याच्यावरती. हा पडायचं खाली उतर वाघ्या. शेरू खाली उतर. अय शेरू. गुंडे बच्चे कुठे गेलेलात? कुठे गेलेलात दोघं जण गुंडे बच्चे? कोण आहेत? हा हे काय ते मागच्या साईडला गवत खात होते. त्याला घरात चला, खाऊ खायचा आता. चला वाघ्या, चला आता घरी, बस झाला. हां 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 चला चला घरी चला. हे माझा शेरू गुड बॉय आहे बघ. शेरूवर लगेच ऐकला बघ. त्याला अजून घरी नाही यायचं आहे. तो बघेला तो बघेला. बारक्याला पकडला ती बारक्याला. बघा पाऊस चालू आहे. सकाळी सकाळी बारीक बारीक पाऊस पडतोय. मग अशी छान अशी सर पडून गेली पाऊस. म्हणजे दोन रात्रभर 2-4ला चिडचिड आहे चालू आहे. चला खेळून झालं आता त्यांना बांधलं बघा. आता दिवसभर सोडत नाही. बस झालं आता. चला घरात. चला घरात दादाकडे चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बुधवारची सकाळ आहे. आज सकाळी उठले ना, मन माझ्याकडनं खूप असं नाराज होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट तुमच्यासमोर येण्याची माझी हिंमतच होत नव्हती, म्हणजे इच्छाच नव्हती होत. मनामध्ये बघा असे म्हणजे विचार चालू असतात मनात आणि डोक्यातसुद्धा, म्हणजे गोंधळ उडालेला असतो आणि आपल्याला म्हणजे कळत नाही की काय करावं आणि ह्याचं उत्तर कसं आपल्याला मिळेल. त्यावेळेस आहे ना मी अशी शांत राहते, कोणाशीच बोलत नाही. म्हणजे आज सकाळी उठले ना, मला अशी कोणाशी बोलायची इच्छा पण होत नव्हती. वाघ्या शेरू यांच्यासोबत थोडा वेळ जरा टाईम घालवला आणि त्याच्यानंतर घरातल्या कामाला सुरुवात केली. आज मी थोडंसं जरा एक्स्ट्राचं काम केलेलं आहे. म्हणजे असं जेव्हा मन थाऱ्यावर नसतं ना, मी स्वतःला कामामध्ये गुंतवून घेते. शांत शांत होते. त्याच्यामुळे घरातली मंडळी पण थोडीशी जरा हे झालं की आज ही शांत का आहे. कुणाल आणि कुणालचे बाबा पण एकदम म्हणजे थक्क झाले होते. काय झालं हिला आज, एकदम शांत आहे, काहीच बोलत नाही आहे. तर मी आता इथे म्हटलं चला अगोदर काम करून घेऊया आणि थोड्या वेळ म्हटलं तुमच्याशी शेअर करूया असं मला वाटलं. तर इथे आता मी झाडू वगैरे काढून घेतली, घरातली क्लिनिंग करून घेतलं आणि थोडंसं जरा एक्स्ट्रा काम केलं. आपली जी बाहेरची पडवी आहे ना, ती जरा झाडून वगैरे घेतली. आजूबाजूला खूप असं वेस्टेज सगळं काय काय पडलं होतं ते सगळं उचलून एक साईडला करून ठेवलं. म्हणजे थोडंसं जरा डीप क्लिनिंग म्हणून मी बाहेरच्या साईडला करून घेतली. इथे समोरची जी पडवी आहे ना, तिथे पाणी वगैरे घालून आहे ना स्वच्छ अशी धुवून घेतली. अशी मी जेव्हा गोंधळलेली असते ना, म्हणजे आज आहे ना मी गोंधळलेली होती. मी खरं तुम्हाला सांगते, गोंधळलेली होती मी आणि कोणाशी काय बोलावं मला काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे मी कुणालच्या बाबांशी पण काहीच बोलले नाही. स्वतःला असं कामामध्ये की नाही गुंतून घेते मी म्हणजे माझी जेव्हा अवस्था अशी असते त्यावेळेस. थोड्या वेळाने मग घरातल्या कामाला बघा सुरुवात केली. इथे आता हे पार्सल आहे ना, ते आपलं रेडी केलेलं आहे, जे रिटर्न आलं होतं. तुम्हाला बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. ते आता व्यवस्थित सगळं आम्ही आतलं जे सगळं मटेरियल जे होतं ना, म्हणजे आपलं जे काही प्रोडक्ट आहेत ना, ते सगळे आम्ही व्यवस्थित सगळे पुन्हा भरले आणि आता सगळं बॉक्स वगैरे पुन्हा सगळं नव्याने सगळं आता हे इथे केलेलं आहे. आता हे कुरिअर करायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सुट्टी होती कुरिअर सेंटरला, त्याच्यामुळे एक दिवस आड करून नंतरला हे कुरिअर केलं जाणार. मी आज शांत होते ना, त्याच्यामुळे हे दोघंजणं जरा म्हणजे डिस्टर्ब पण झाले होते दोघंजणं की काय झालं आहे. कुणाला पण विचार करत होते की आईला आज काय झालं, आई आज का बोलत नाही आहे. पण मी त्यांना काहीच बोलली नाही. म्हटलं थोड्या वेळाने म्हटलं कुणालच्या बाबांशी पण शेअर करूया. तर चला आता इथे देवपूजा करून घेतलेली आहे मी सगळं आवरून झाल्यानंतर आणि कुठेतरी डोकं माझं शांत झालं होतं. देवाची पूजा केली की मला की नाही खूप असं बरं वाटतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आत्ता बघा जरा अशी फ्री झाली. सकाळपासून चालू आहे आपलं काहीतरी नेहमीचंच आहे. आता म्हटलं थोडंसं बोलावं तुमच्याशी. आज ना मी थोडीशी जरा नाराज आहे.
म्हणजे सकाळपासून ना माझ्या डोक्यामध्ये विचारच चालू आहेत आणि त्याच्यामुळे मला ना आज काय सुचत नव्हतं. म्हणजे कसं कॅमेरासमोर येऊन काय तुमच्याशी बोलू ना मला काही कळत नव्हतं. सतत डोक्यामध्ये तोच विचार. काल आहे ना रात्री म्हणजे एक गोष्ट काय झाली ते तुम्हाला मी सांगते. काल रात्री मी ना म्हणजे इंस्टाग्रामला पण मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे पोस्ट करते आणि पोस्ट करत होते आणि एक बघा आपोआप ते रील वगैरे येते तसं एक रील आली आणि ती रील बघितली आणि मला इतकं ते वाईट वाटलं ना. आणि ते रीलचंच माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून विचार की कसं हे सगळं चाललं आहे जगामध्ये आणि काय हे चाललं आहे. दोघं नवरा बायको होते, वयस्कर होते. मला असं वाटतं अंदाजे 45च्या पुढेच त्याचं वय असेल दोघांचं. दोघंजणं कुठून तरी बाहेरून फिरून आले आणि जिन्यावरनं ते चालले होते लगेज वगैरे घेऊन. नवरा मस्त असा आरामात चालला आहे. त्याच्या हातामध्ये फक्त एक छोटीशी बॅग होती आणि बायकोच्या हातामध्ये 2 बॅगा, त्याच्या काखेमध्ये एक बॅग, अशा जड सामान उचलून ती वर चाललेली होती. आणि एका तिला चक्कर आली आणि ती खाली पडली त्या जिन्यावरच. सामान सगळं जिकडे इकडे पडलं होतं, बॅगा वगैरे. तर नवऱ्याला आवाज गेला तर तो खाली उतरला आणि बघितलं त्याने बायको पडलेली आहे. पण त्याला बायकोची काही चिंता नाही. त्याने बायकोकडे बघितलं पण नाही. पहिला तो खाली उतरला आणि ते लगेज जे सामान पडलं होतं बॅग, सामान पण 3-4 बॅगा होत्या त्या त्याने उचलल्या, घेऊन गेल्या वरती. पुन्हा तो खाली आला, बायकोच्या काखेमध्ये जी बॅग होती ती उचलली, परत तो घेऊन गेला वरती. परत तिसऱ्यांदा खाली आला, साईडला बॅग पडलेली ती उचलली त्याने आणि तो घेऊन गेला वरती. बायको तशी तिथे पडलेली. म्हणजे तिच्या नवऱ्याला काहीच घेणं देणं नाही की बायको आपले पडले, काय नाही, काहीच नाही. त्यांच्याकडे असं वाकून पण तिने बघितलं नाही. आणि ही ती रील मी बघितली आणि मला काल अक्षरशः आणि हे असं नव्हतं की बोलतात ना असं शूटिंग करून आणि ते काय सीन तयार केलं असं नव्हतं. रियालिटी रील होती ती, कोणतरी टाकलं असेल. मी पण एवढं काही बघितलं नाही, पण ते बघितलं आणि एकदम मी सुन्न पडले एकदम. म्हणजे काल रात्रीपासून ना माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते की काय चाललं आहे हे जगामध्ये असं. म्हणजे नात्यामध्ये, नवऱ्याच्या नात्यामध्ये हे सगळं एवढं सगळं ताण तणाव आणि तेच सतत ते डोक्यात माझ्या विचार. आणि कसेही म्हटलं राहतात दोघंजणं मग एवढं सगळं ताणतणाव असताना पण सांगाते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी पण थोडीशी जरा डिस्टर्ब झाले होते. गप्प होते सकाळपासून. आत्ता मला जरा बरं वाटतं आहे. नाही वाटतं तुमच्याशी बोलावं, ही गोष्ट शेअर करावी. जर का मी बोलले नाही ना तर सतत माझ्या डोक्यामध्ये तेच विचार चालू राहणार. म्हणजे इतकं सगळं ओझं ते वाहण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की सरळ वेगळं झालेलं बरं. तू तुझ्या रस्त्याला, तो त्याच्या रस्त्याला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एवढं अगदी म्हणजे बोलतात ना की मराला टेकलं तरी पण ते बघायला पण तयार नाही, ही परिस्थिती असेल तर एकत्र राहून पण काही अर्थ नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, जाऊ दे, तर काय करायचं ह्या गोष्टींकडे. चला आता जाऊया. दुपारचं जेवणाचं आज काय फारसं करायचं नाही आहे. मला ना थोडंसं जरा कंटाळा आला आहे. कंटाळा म्हणजे असं वाटतं की कुठेतरी बाहेर जावं. म्हणजे घरातल्या कामापासून थोडंसं जरा वेगळं असं फिरायला वगैरे असं जावं. मी काल पण कुणालच्या बाबांना म्हणाले, कुणाला पण म्हणाले की जरा बघ एखाद दिवस काढा आणि आपण जाऊया. आता कसं बागायशरू पण फ्री झालेलं आहेत ना, त्यांचं पण सगळं बघा झालेलं आहे. म्हणजे बागायशरू यांचं ऑपरेशन झालं त्यानंतर आम्ही असं कुठं गेलेलोच नाही. म्हणजे जवळजवळ 20 दिवस होऊन गेले. त्याच्यामुळे आत्ता कुठेतरी असं वाटतं की नाही, थोडासा फॅमिली टाईम घालवायला पाहिजे, कुठेतरी जायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने सगळं अरेंज करण्याचं आमचं सगळं चालू आहे. कुणाला म्हटलं जरा बघ रे सुट्टीचं होतं आहे का, तर तो म्हणाला आई शनिवार रविवारशिवाय काही सुट्टी मिळणार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, आता 1-2 दिवस आता आहेत ते काढायचे आणि नंतरला 1 दिवस असा घालवायचा आहे मस्त असं छान असं बाहेर फिरायला. बाहेर म्हणजे असं लांब कुठे आपण जाऊ शकत नाही, पण मला ना पिक्चर बघायला मला आवडतं का ते पण तुम्हाला मी सांगते. जायचं थिएटरमध्ये, मस्त आरामात 2-2.5 तास बसायचं, कसली दगदग नाही, काही नाही, शांतपणे असं रिलॅक्समध्ये बसून राहायचं. पिक्चर आवडला तर बघायचा, नाहीतर गप डोळे मिटायचे. ह्याच्यामुळे मला ना थिएटरमध्ये आवडतं. असं बाहेर बघा फिरायला आपण जातो ना, दगदग होते. म्हणजे मला असं बाहेर फिरायला वगैरे आवडत नाही, कारण तो प्रवास आणि परत ते इकडे धाव तिकडे धाव, मला ह्या गोष्टी मला म्हणजे झेपत नाही. मला पहिल्यापासून तसं जायचं. मला असं बाहेर फिरायला म्हटलं की मला मग एकदम हे होतं, मी अशा आजारी पडल्यासारखे होते. पण थिएटरमध्ये मला जाऊन बसायला आवडतं पिक्चर बघायला, की रिलॅक्समध्ये बस शांतपणे आपण बसतो, कसल्या डोक्यात विचार नाही, काय नाही, मस्त असं समोर बसायचं, पिक्चर बघायचा, काय असेल ते खायचं, पॉपकॉर्न वगैरे खायचं आणि छान म्हणजे शांतपणे असं राहायचं 2-2.5 तास. कुठली दगदग नाही, काय नाही. त्याच्यामुळे मी कुणाला म्हणाले की आपण पिक्चर बघायला जाऊया. आता बघूया कशा पद्धतीने तिला सगळं अरेंज करतायत, तसं आमचं प्लॅनिंग की नाही चालू आहे. आता आज होते, मी आज म्हणाले होते की बघ जरा होते का, पण आज त्याला सुट्टी मिळेल असं काही वाटत नाही आहे.
बघू शनिवार रविवारपर्यंत करू, पण पुढे जर असं जायचं असं सगळं डोक्यात विचारायचं माया चाललेलं आहे. ते खूप असं कंटाळा आला काय सतत काम 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 ना, त्याच्यामुळे थोडंसं असं टाईम पाहिजे आता असं वाटतंय. बघू आता जेव्हा जाईल तेव्हा ते शेअर करीनच मी. चला आता मी चालली किचनमध्ये. दुपारचं थोडंसं जरा हलकं फुलकं जेवण करायचं आहे. आज काय नाही, खिचडी किंवा डाळ भात वगैरे असंच काहीतरी बनवणार आहे मी, साधं सिंपल. कारण सकाळी नाश्ता ना ह्यांना आज चपात्या वगैरे दिल्या होत्या बनवून, त्याच्यामुळे आता दुपारी कोण जास्त जेवणार नाही. आज म्हटलं थोडंसं जरा रिलॅक्स राहूया, हे डोक्यातमध्ये विचार पण सगळे चालू होते ना, त्याच्यामुळे म्हणजे जरा थोडीशी मी रिलॅक्स झाली ना की म्हटलं बोलूया तुमच्याशी. म्हणजे असं मी काय असं बघितलं ना की सतत ते माझ्या डोक्यामध्ये चालू राहतं की काय चाललं आहे जगामध्ये, का असं का नाही जमत, तर आपापले मार्ग वेगळे असं मला वाटतं. हे माझं मत आहे, वैयक्तिक माझं मत आहे. प्रत्येकाचे विचार कसे वेगवेगळे असू शकतात ना, असं आहे. पण एवढं ओढून ताणून काही अर्थ नाही आहे राहण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला जाऊया, आपण आपलं काम करूया. हे बघा कसं कडकडीत ऊन पडले, 12:30 वाजले दुपारचे. आमच्याकडे आज औषध फवारणी चालले. कुठल्या साईडला आहे ते बघा, कुणालच्यावर इथे केळीच्या इथे. आणि औषध फवारणी करतो ना तर असं ऊन लागतं, कडकडीत ऊन असेल ना मग ते रान कसं लगेच मरतं, त्याच्यामुळे आता घेतलं आहे मारायला. आणि बरं आहे ते एवढं साफ करे म्हणतं, कमरेचा काटा कणा कणा मोडून जातो साफ करून करून. त्याच्याने काय झाडाबिडाने काय नुकसान नाही होत, फक्त ते तण आहे ना तेच मरतं ना. काय मोठी झाडं मरत नाही, बारकी असली तर मरतात. हां तेच. नवीन रोप लावलं असेल ना हां, त्यात नाही मारायचं. त्या वेलचीच्या रोपाई तर जाऊ नको. आता आम्हाला तेच बरं पडतं, हे सोयीचं पडतं लय. नंतर ते उपयोगाची नाहीत ना. हां तेच. हां ते हे नाही होत, तेच फवारा नाही होत काय. रे हां नाही ते बरोबर हे नव्हती. फवारा का तर सगळीकडे पोचतं ना. फवारणी आहे ना हां एवढ्या भागात परत मारायला लागतं. ते 5-5 सगळ्या झाडं बाजूला दुसरं झाड असेल ना हां त्याच्यावर पण जातं आपल्या उपयोगासाठी. कडकडीत ऊन आहे ना, म्हणून वाघ्या आणि शेरू यांच्या चादरी म्हणजे त्यांचे 2 ब्लँकेट आहेत ना धुवायला टाकलेत मशीनला. तेच मी चालले आता बघायला, पटकन ते करून घेते कपड्यांचं आणि मग जेवणाचं करते. म्हणजे त्यांचे ब्लँकेट कसे सुकायला पाहिजे ना संध्याकाळसाठी रात्रीसाठी, त्याच्यामुळे धुवून घेते आता पटकन. आणि समोर बघा आडा आहे ना, आड्यावरती बघा त्या तुम्हाला काट्या दिसतात ना बांबू, त्याच्यावरती सुकत घालते, ते पटकन सुकतील. म्हणजे 1 तास जरी ऊन लागलं ना तरी ते ब्लँकेट लगेच त्यांचे सुकून जातात, असं आहे. हे बघा कपडे कपडे असे पडलेत बाथरूममध्ये, पटापट करून घेते. चादर जाऊ दे घरामध्ये. कुठे जायचंय, कुठे जायचंय? आता मच्छर नाही चावणार. लाईट लागली, आपली स्ट्रीट लाईट चालू झाली. आता हा दुधी आहे ना इथे बसून बसून जरा किसून घेते. हा बघा आपल्या बागेतला काल काढलेला दुधी आहे, ह्याचा मी बनवणार आहे दुधीचा हलवा. त्याच्यामुळे आत्ता तयारी करून घेते पटकन. वातावरण मस्त झाले ना, हे बघा वरती बघा किती छान वाटतं संध्याकाळचं. तुला इथेच बसून शूटिंग खूप मस्त वाटतं संध्याकाळचं. आमच्याकडे वातावरण खूप छान असतं. थंडी इथेच बसल्यावर आपल्याला आता मस्त बाहेर ही आमची ना आवडीची जागा आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेस असं कधी कधी येऊन बसतो, कधी कधी आम्ही ते बाहेर पण बसतो आड्याच्या बाहेर. आता काय पहिला माती होती, आता काय टेन्शन. हां आता बघा हा रस्ता झाला ना त्याच्यामुळे खूप सोयीचं झालं आहे, बसायला वगैरे पण छान आहे. एवढंच की पाऊस नसेल ना तर, नाहीतर पाऊस असेल तर नाही. मग कधी कधी बसतो असं आम्ही खुर्ची टाकून, निवांत वेळ थोडासा. तर आता पटापट जरा इथे किसून घेतो, थोड्याशा गप्पा पण, नंतरला जाऊया आपण किचनमध्ये. हा बघा दुधी झाला आहे आपला किसून, त्यातलं पाणी ना मी काढून टाकणार आहे.
जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून टाकणार आणि मग आपण आता मस्त असा दुधीचा हलवा करूया. आता तुम्हाला एवढा दुधी दिसतोय, शिजल्यानंतर कमी होईल तो एकदम. चला कढई ठेवते गरम करत. तर बागेमध्ये आपल्या आता भाजी बघा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिला दुधी काढला तेव्हा मी भाजी केली होती त्या दुधीची. आता ह्याचा हलवा बनवते. कुणाच्या बाबांना दुधीचा हलवा की नाही खूप असा आवडतो, म्हणजे गोड पदार्थ त्यांना भरपूर आवडतात. कढईमध्ये बघा आता मी हा किसलेला दुधी आहे तो घातलेला आहे आणि चांगलं असं पिळून घेतलं, म्हणजे त्यातलं सगळं पाणी ना काढून घेतलं. त्याच्यामध्ये 2 कप मी दूध घातलं, चवीप्रमाणे साखर घातली आणि चांगलं जरा असं मिक्स करून घेतलं. गॅस मी इथे फास्ट ठेवला होता. उकळी आल्यानंतर गॅस स्लो केला, झाकण ठेवून हा जो दुधीचा हलवा आहे ना 10 मिनटं मी शिजवला, म्हणजे अर्धा शिजवला आणि त्याच्यानंतर मग बाकीचं साहित्य मी इथे घालणार, म्हणजे तूप वगैरे आहे ना ते नंतरला घालते मी अर्धा शिजल्यानंतर. तर इथे 10 मिनटं झाल्यानंतर तूप आता मी घालायला सुरुवात करणार. तूप आता हे जे आहे ना घरचं तूप आहे, जे मी ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तुम्हाला ते घट्ट दिसेल, पण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये घट्ट झालेलं आहे. तर इथे मी आता थोडंसं जास्त प्रमाणातच तूप घालणार आहे. म्हणजे तूप जास्त असेल ना तर आवडतं घरातल्याला तूप असं जास्त पाहिजे, गोड पदार्थ असेल तर. त्याच्यामुळे घरच्यांच्या आवडीप्रमाणे सगळं आता मी ते केलेलं आहे. तूप घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं. गॅस म्हणजे मीडियम ठेवला होता गॅस आणि एक साधारण 5 मिनटं पुन्हा इथे मी शिजवून बघा. दुधीचा हलवा आपला शिजून तयार झालेला आहे. हा बघा तळाशी बघा लागायला सुरुवात झाली ना. आणि तूप बघा असं मस्त असं भरपूर तूप पाहिजे कुठल्या पण गोड पदार्थामध्ये, मग आपला तो पदार्थ ना एकदम टेस्टी बनतो, छान बनतो. आता मी वरून थोडीशी वेलची पावडर टाकते, जी मी मिक्सरमध्ये मगाशी बारीक करून ठेवलेली आहे. जास्त नको, थोडीशी बस. माझ्याकडे बदाम आहेत, फक्त ते मी यात घातलेले आहेत. आपल्या घरामध्ये जे असेल ना ते घालायचं, असं आहे ते. आणि आता चांगलं जरा फक्त गॅस फास्ट करून मिक्स करून घेते की आपला हलवा दुधीचा तयार. बघा तूप कसं सोडलं आहे बघा, छान जरा परतून घेते. झालं रेडी. चला आता आमचं सगळं झालं आहे. रात्रीचं जेवण पण करून घेतलं, म्हणजे आपला हलवा शिजव होता ना दुधीचा तोपर्यंत जेवण पण केलं. शॉर्टकटमध्ये आज जेवण केलेलं आहे, तुम्हाला मी पटकन दाखवते. अशा चटपटीत अशा मिरच्या तळलेल्या आहेत, पापड तळलेत आणि खिचडी बनवलेली आहे. खिचडीचा कुकर अजून गरम आहे, एक साधारण 5-10 मिनटं थांबावं लागेल. पण बाकीचं तुम्हाला दाखवते. हे बघा ह्याच्यामध्ये ना खिचडी लावले, मसाला खिचडी लावले, पापड तळलेले आहेत. भाजी वगैरे काय नाही ना जोडीला त्याच्या. आणि ह्या ताक मिरच्या असतात ना, ह्या बघा आपण विक्री केलेल्या आहेत ताक मिरची, त्याच आहेत त्या. ह्या थोड्याशा जरा फ्राय केल्यात. झालं रात्रीचं जेवण. आणि आता हा जो दुधी हलवा आहे ना तो थोड्या वेळाने गार झाला की बघा तेल नव्हे काय त्याला म्हणतात, तूप कसं सुटलं आहे ते. मग ते फ्रीजमध्ये ठेवणार, मग उद्या देवाला पण दाखवायला होईल आणि ही नको खातील पण. टी व्ही बघायची आमच्याकडे गाई टी व्ही लावून बसलेले आहेत. मग जेव्हा शूटिंग चालू करायचं असतं ना मग त्यांना सांगावं लागतं जरा आवाज म्यूट करा, मला जरा बोलायचं आहे सगळ्यांशी. आत्ता बघा आवाज त्यांनी बंद केलेला आहे, म्हणजे संध्याकाळी 7 वाजून गेले का मग टी व्ही चालू असतो आमचा रात्री 11 वाजेपर्यंत. कुणालसुद्धा आता आलेलं आहे ऑफिसमधनं, वाघ्याशरू बसलेले आहेत मस्त. आता सगळ्यात पहिला आधी वाघ्याशरू यांना जेवायला देणार आणि मग आम्ही जेवणार. दिवसाची सुरुवात थोडीशी जरा माझा मूड ना ऑफ होता, पण आता रात्र होता छान असं सगळं झालेलं आहे, बरं वाटतं आता. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.